7 एप्रिल 2026 एका अंतिम मुदतीमुळे संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही धमकी फक्त एका देशाला नाही तर एका संस्कृतीला संपवणारी होती. पण इतकी टोकाची परिस्थिती निर्माण झालीच कशी? चला या संघर्षाची सुरुवात पाहूया. 28 फेब्रुवारीला युद्धाची ठिणगी पडली आणि पुढच्या 50 दिवसांत या ठिणगीचा वणवा झाला. या युद्धात इराण, लेबनॉन, इस्रायल आणि अमेरिकेचे मिळून 4,000हून जास्त सैनिक मारले गेले. पण हे फक्त आकडे नाहीत. हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि लाखो लोक बेघर झाले. युद्धाने एक भयानक वळण घेतलं जेव्हा इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर थेट हल्ले झाले. आणि मग एक अशी घटना घडली ज्याने अमेरिकेच्या हवाई वर्चस्वाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यामुळे शत्रूच्या हद्दीत एका अत्यंत धाडसी आणि हायस्टेक बचाव मोहिमेला सुरुवात झाली. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी सतत डेडलाईन देत होते. शेवटची डेडलाईन संपायला अवघे 90 मिनिटं शिल्लक असताना एक अनपेक्षित घडामोड झाली. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अचानक 2 आठवड्यांची युद्धविराम झाली. तात्पुरता का होईना पण विनाश टळला. पण ही शांतता टिकली नाही. परस्पर विरोधी भूमिकांमुळे युद्धविराम लगेचच धोक्यात आला. इस्लामाबादमध्ये 21 तास चर्चा चालली, पण अणु कार्यक्रमाच्या मुदतीवरून फिसकटली. या अयशस्वी चर्चेचे मोठे पडसाद थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटले. अमेरिकी नौदलाने इराणी बंदरांची नाकेबंदी केली, ज्यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर दुहेरी ब्लॉकाडे तयार झाला. मग इराणने अचानक सामुद्रधुनी खुली केल्याचं जाहीर केलं. तेलाच्या किमती 10% कोसळल्या. पण फक्त एका दिवसात इराणने यूटर्न घेतला आणि मालवाहू जहाजांवर गोळीबार करून सामुद्रधुनी पुन्हा बंद केली. या संघर्षाची थेट झळ भारतालाही बसली. भारतीय जहाजांवर हल्ले झाले आणि व्यापार थांबला. या सगळ्या तणावात एका दुसऱ्याच आघाडीवर शांततेची एक छोटीशी आशा निर्माण झाली. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनॉनमध्ये 10 दिवसांची युद्धविराम यशस्वी झाली. पण मुख्य संघर्ष अजूनही तसाच आहे. अमेरिका-इराण युद्धविराम 22 एप्रिलला संपणार आहे. आता प्रश्न हाच आहे की युद्धविराम संपल्यावर करार होईल की युद्ध पुन्हा भडकेल.